इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. बडाळा परिसरातील महापालिकेच्या घरकुल योजनेतील अनधिकृत शेडमध्ये अंमली पदार्थांचा अड्डा चालवला जात होता. यात गावठी दारूसह गांजा, ब्राऊन शुगर, कुत्तागोळी अशा अंमली पदार्थांचे विक्री होत असल्याच्या तक्रारी महिलांकडून केल्या जात होत्या आणि याची दखल घेत मनपाच्या अतिक्रमण विभागाने या ठिकाणी धडक कारवाई करत जेसीबीच्या सहाय्यानं 10 पत्र्याचे शेड हटवले आहेत. काही दिवसांपूर्वीच नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांनी महिलांच्या तक्रारींची दखल घेतली आणि यानंतर थेट महापौर हिमगौरी आडके या ठिकाणी पाहणी केली होती. त्यावेळेस आडके यांनी अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. सिडकोतील पवननगर येथे अतिक्रमण विभागाच्या कारवाईत 2 ट्रक साहित्य आणि 4 चाकी हातगाडी जमा करण्यात आली. नवीन नाशिक अतिक्रमण विभाग प्रमुख निखिल तेजाळे आणि रवींद्र काथवटे, वाहनचालक उमेश इंगळे आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.